बाबा हे शेवट आहे, एवढंच लास्ट. फायनली आपण पोहोचलोय मंदिराकडे. हे आहे जेजुरीचं मंदिर. ज्याला दुसरे कैलास शिखर म्हणून पण बोलतात. प्रतिनिधी अविशा @ जेजुरी गडावर. बघा आम्ही परत एकदा निघालेलो जेजुरी गडावरती. बरोबर अर्धा तास आम्ही 1:45ला पोहोचलेलो आहोत. बरोबर अर्धा तास गड चढलेला आहे आणि बाबांनी पायरी, शेवटची पायरी टाकली आहे. जय मल्हार. फायनली बाबा पोहोचला आहे जेजुरीच्या मंदिराकडे. बाबा डन. हे बघा बॅकग्राऊंडला मंदिर तुमच्या. जय मल्हार. येळकोट येळकोट. जय मल्हार. दर्शनासाठी लाईन लावला. आहे ना ते काय आतमध्ये सोडतायत. चला कासव पण आहे. हा कासव आहे. हा कासव आहे. हा बघायचा पाय, कासवाचा पाय. हे आता काही सगळे जे उभे आहेत हे एका कासवावरती उभे आहेत. जय मल्हार. तर भाई फायनली आमचं जेजुरीचं दर्शन झालंय. उतरताना आम्ही व्लॉग शूट नाही केला कारण की पाऊस पडायला लागला होता आणि या स्टेप्स आहेत ना त्या खूप स्लिपरी झाल्या होत्या. तर आम्ही आमचाच भाई सगळ्यांचा जीव सावरत आम्ही फटाफट खाली उतरलो. आम्ही त्यामध्ये ब्लॉग काढला नाही, आरामात झालं. हा पण आरामात झालं. आम्ही 12:15 वाजता स्टार्ट केलं होतं इकडनं चढायला आणि 12:15 वाजता आता टाइम झालाय अप्रॉक्सिमेटली आता 2 वाजलेत. तर 1.5-2 तासामध्ये आमचं सगळं दर्शन होऊन आम्ही आता खाली आलोय. आता आम्ही चाललोय आमच्या गाडीकडे. गाडी काढणार आणि आता आम्ही चाललोय. पुढचा प्लॅन नंतर ठरलाय की दगडूशेठ हलवाईला जायचंय. तर आता आम्ही दगडूशेठ हलवाईच्या गणपतीला चाललोय. तो गणपती करू मग त्याच्यानंतर पुढचा प्लॅन ठरवू. गाईज इथे पाऊस नाही आहे, थोडासा पाऊस आहे पण धुकं तुम्ही बघू शकता. 5 वाजलेत आणि तुम्ही बघू शकता केवढं दव आहे बाहेर. पावसाचं नामो निशाण नाहीये पण एवढं दव आहे, एवढं धुकं आहे बाहेर की काहीच दिसत नाहीये. आकाश खाली झालेले. कॅमेरात दिसत असेल पण आता तुम्ही विठ्ठल 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 विठ्ठल. मला खंडा आठवला. ए चला मॅगी खाऊया. तुम्ही व्ह्यू बघू शकता. तुम्हाला कसली तरी आठवण झाली असेल. हो झाली आहे पण तुम्ही बाजूला बघा. वाजले 5:30 आणि आम्ही आलोय श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि त्याच्यासोबत हा मार्केट फिरायचा प्लॅन आहे. पुण्याला मी पुण्याचं मार्केट नाही फिरणार असं कसं होणार. मग पुण्याचं मार्केट तर फिरावंच लागेल ना. मग आधी दर्शन घ्यायचे बाप्पाचे आणि मग मार्केट फिरायचे. आता पार्किंगसाठी इकडे खूप लोच आहे. आम्हाला खूप लांब जाऊन पार्किंग करावी लागले. पेन पार्क होतं पण ते खूप लांब जाऊन पार्क करावं लागलंय. तर आम्ही एका ठिकाणी गाडी पार्क केली आहे आणि आम्ही आता चालत चाललोय. एवढा पण लांब नाही म्हणजे 10-15 मिनिटाच्या अंतरावर आहे. गाईस तुम्ही बघितलं बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. म्हणजे आम्ही मुखदर्शन केलं कारण का लाईन खूप होती आणि आम्हाला मुंबईला रिटर्न जायचं आहे.
त्याच्यामुळे आम्ही मुखदर्शन केलंय पण नीट झालंय. आणि आता आम्ही चाललोय पुण्याचं मार्केट फिरायला. गाईज आमची शॉपिंग झालेली आहे, म्हणजे एकदम भन्नाट शॉपिंग केली आहे आम्ही दोघींनीही. मस्त शॉर्ट कुर्तीज, वन पीस वगैरे रिझनेबल प्राईसमध्ये मिळाले तर आम्ही घेतले. आणि मग आमचा संध्याकाळचा स्नॅक्स पण झालाय. पुण्याची भेळ, वडापाव वगैरे खाऊन झालंय. आता मी आमच्या गाडीचा वेट करतोय. गाडी आली की गाडीत बसायचंय आणि मग डायरेक्ट घरी. गाईज तुम्ही बघू शकता हा शनिवार वाडा आहे, म्हणजे आम्ही गेलो नाही दर्शनाला. आम्ही विजिटला गेलो नाही पण आम्ही बाहेरून बघतोय. हा शनिवार वाडा आहे, त्याच्या बाजूने आपण चाललो आहे. नेक्स्ट टाइम जेव्हा आपण पुण्याला येऊ ना, जे उरलेले आपले ठिकाणं राहिलेत ना, जशी प्रति शिर्डी राहिली आहे, त्यानंतर बुधवारपेठ राहिली आहे, हा शनिवार वाडा कोणती बाग? सारसबाग राहिली आहे. हा, आणि सारसबागेची भेळ. चाफ्याचा भूताला शरण, भूत्याला शरण. कंद कळी कंद मुळे खाई रे. नाही गाण्याची वाट कशी लावायची. तुम्ही बघू शकता इकडचे पुण्यातले पेट्रोल पंप पण असे दुकानामध्ये खोललेले आहेत. दोन जराची जागा भेटली, भाईंनी पेट्रोल पंप खोलून टाकला. पुणेकर असे काय करू शकतात. इकडे काहीच पाऊस नाही, जसे की तुम्ही काल बघत होता मुंबईला एकदम मुसळधार पावसाची शक्यता होती. शक्यता नव्हती म्हणजे पाऊस पडतच होता. आणि आम्ही जसं लास्ट संडे तुम्हाला प्रॉमिस केला आम्ही जेजुरीला जातो, तसं आमचं जेजुरी झालंय. आम्ही लास्ट संडे बोललो होतो आम्ही तुम्हाला जेजुरीला नेक्स्ट संडेला घेऊन जाऊ, तर आज आम्ही नेक्स्ट संडेला जेजुरीमध्ये म्हणजे जेजुरी फिरलो, पुणे फिरलो. आता आम्ही जातोय. मिशन सक्सेसफुल झालेला आहे. तर भाई आले आहेत आपल्या सोबत आता ड्रायव्हिंग सीटला तेजा भाई. ये तेजा कौन है? ये तेजा ये है तेजा भाई, ये है तेजा भाई. तो अभी बहुत टाइम बाद हम लोग फिर से अभी आ गए हैं पैसेंजर साइड सीट पे. और यहाँ पे हाँ ड्रायव्हर चेंज. तेजा भाई इज अवर न्यू ड्रायव्हर. मग मी जेव्हा ड्रायव्हिंग करत होतो इकडे बसून, तेव्हा माझ्या बाजूला एक पॅसेंजर होता. हा एक पॅसेंजर होती भाई, तिने मस्त ब्लॉग शूट केले. काय म्हणजे तो बघा, तो लास्टच्या सीटला तो बसलेला दिसतोय ना, प्राणी दिसतोय तो बघा. तो अर्धा टाइम तो झोपूनच होता. त्याला तो कुठला तो नवरा माझा नवसाचा मध्ये तो डायलॉग नाही का, ये वॅकी उठ, ये वॅकी उठ, ये वॅकी उठ 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 उठ. तसं तिला उठ 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 करायचं. चकी हा आहे ना, ती नाही झोपणार, मी गाडी चालवतो. चकी सावधान रहे, सतर्क रहे. ये है इंडिया, शाबाश इंडिया. मिलते हैं आपसे अगले एपिसोड में. तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र. तर भाई काही पॅसेंजर्सला थोडासा डाऊट आलाय. ते बोलतात की गाडी जंप होते, जर्क होते, जर्क थोडासा बाउन्सिंग त्यांना इफेक्ट जाणवतोय. तर त्यांना आम्ही समजवतोय की भाई आपण आता हा एक्सप्रेस वे जॉईन केलाय. एक्सप्रेस वे वरती भाई पूर्ण हा रोड आहे ना, हा जो पूर्ण रोड आहे सिमेंटेड रोड आहे. त्यानंतर आपली टायरची हवाई 30 PSI वरती होती, तर ती आपण वाढवून 35 केली. आणि चेंज करणारा पण साहेबच होते. चेंज केल्यामुळे कसं असतं, गाडी थोडीशी गाडीच्या टायर मध्ये हवा असते ना की जराशी बाउन्स होते गाडी याची. आणि एवढी रनिंग झाल्यानंतर थोडीशी टायरची हवा आपली स्प्रेड होऊन ती वाढते, पण थोडी बाउन्स होणार. पण दोन आपल्या पॅसेंजर्सला काय बोलतात त्याला, कुठली राईड फील होते? बंजी जम्पिंग राईड त्यांना फील होते. हा मग तुम्ही बाउन्स होते, बंजी जम्पिंग सारखं वाटतंय ना तुम्हाला मागे. हा मग बघता तुम्ही सीट बेल्ट बांधा. नो बकवास. बोल 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 ना, बोल ना आता, बोल ना. घाबरली का? नड ना आता, भीड ना आता. तर हा, तर आपण कुठल्या पॉइंटवर होतो माहितीये का, की मी बोलत होतो मगाशी मी ड्रायव्हिंग करत होतो ना, तेव्हा आम्ही चाललो होतो
आपण कुठे चाललो? दगडूशेठला चाललो होतो. नाही, जेजुरीला चाललो होतो. जेजुरीला नाही, जेजुरी वरून दगडूशेठला चाललो होतो. तर तेव्हा काय झालं, गाडी झालं टोटल 1.5 तासाची ड्रायव्हिंग होती. आणि 1.5 तासाच्या ड्रायव्हिंग मध्ये ना थोडी ड्रायव्हिंग झाल्यानंतर काय झालं, मी इथे बसलो होतो ड्रायव्हिंग सीटला. मी ड्रायव्हिंग करत होतो. या सीटवरती जिथे आता मी बसलोय ना, तिकडे माझी बायको बसली होती. आणि ती पण मस्त भाई एकदम डेराडूर होती, तुफान झोपली होती. मी मागे अशी नजर मारली, बघतोय मागची सीट पण पूर्ण भाई बाबा आणि बाबा पण झोपलेत. त्यानंतर बघतोय मागे तेजस पण झोपलाय. आणि म्हटलं विशेष गंभीर आहे. मोस्ट ऑफ मला झोप येत नाही अशी ड्रायव्हिंग करताना. काय माहितीये का, याच्या अगोदर जेव्हा मी ड्रायव्हिंग करायचो ना, जेव्हा मी भाडी वगैरे मारायचो ना त्या टायमाला, तेव्हा मोस्ट ऑफ मी कसं नाईट ड्रायव्हिंग करायचो. कारण की त्यांना लोकांचं कसं असतं की आम्हाला रात्री घेऊन चल तर आम्ही सकाळी पोहोचतो, बरोबर. हा, म्हणजे त्यांना ते रात्री झोपून जायचे गाडीमध्ये आणि त्यांना एक दिवस मध्ये ते बोलतात ना एक्स्ट्रा भेटतो, असं त्यांचे ट्रिपचे प्लॅन असायचे. तर मी मोस्ट ऑफ रात्री ड्रायव्हिंग करायचो. तर ते लोक काय करायचे, 7-7 जण असायचे, डायरेक्ट झोपून जायचे. त्यामुळे तेव्हा मी करायचो ड्रायव्हिंग चांगली. तर मला मोस्ट ऑफ माझी बाजूला जर झोपले असले ना कोण, तर मला झोप नाही त्याच्यामध्ये. भाई व्हिडिओच्या काही सेटिंग्स असतात. iPhone 13 वापरणाऱ्या पोरांना पण सांगायला लागतात मला. iPhone AC वाला माणूस आहे मी. अनलॉक काय अनलॉक मला करता येतो फोन. तुझा फेस आयडीचा फोन आहे, तर मी काय करू त्यामध्ये. 15 नाही 16, आता 16 आला सप्टेंबर मध्ये. आपण आता लोणावळा घाटामध्ये आपण आता पोहोचलोय. घाट आता उतरायला आपण जस्ट स्टार्ट केलाय. आणि तेजस भाईने चांगली कमान सांभाळली आतापर्यंत. त्याने जो स्पीड मेंटेन ठेवलाय, या स्पीडने जर आपण कंटिन्यू चालत राहिलो तर बरोबर आपण 10 वाजता 10:15 वाजता आपण पोहोचतोय जोगेश्वरीला. तर आपला टायमिंग एस्टिमेटेड तोच होता जेव्हा आपण निघालो होतो तेव्हा 10:15. तर त्याने तो स्पीड मेंटेन बरोबर करून ठेवलाय. आता जस्ट घाटामध्ये आम्ही चेक केले की 1-2 इकडे पण ना घाटामध्ये वॉटरफॉल तुम्हाला बघायला भेटतात, जे एकदम अशा हाईटवरनं ना डोंगरावरनं पडताना दिसतात. पण तिकडे आपण काय थांबू पण नाही शकत, ना तिकडे जाऊन आपण आंघोळ करू शकत, ना तिकडे जाऊन एन्जॉय करू शकत. ते फक्त आपण बघण्याचा आनंद घेऊ शकतो, त्याच्या व्यतिरिक्त आपण काय नाही करू शकत. हे बघा, तुम्ही बघू शकता इकडनं तर खाली गेलो, त्या खाली सगळं लोणावळा आणि खंडाळा सगळं ना, इकडनं सगळं खाली. आणि आपण आता ब्रिजच्या वरना घाट उतरतोय लोणावळ्याचा. या घाटामध्ये जायच्या टायमाला मुंबईवरून आपला पुण्यावरून जेव्हा मुंबईला जातो ना, त्या टायमाला घाटात जाताना ना काही गर्दी वगैरे आपल्याला काही भेटत नाही. पण जेव्हा आपण तिकडनं येतो मुंबईवरून जेव्हा पुण्याला येतो, तेव्हा हा लोणावळाचा जो घाट आहे हा पूर्णपणे भरलेला असतो, एकदम कचाकच भरलेला असतो. कारण की हे जे ट्रकवाले आणि डंपरवाले असतात ना, हे लोक ना एक लेन फॉलो करत नाही. आणि हा बसवाला बघा, घाटामध्ये आपण गाडी उतरवतोय आणि भाई आमची स्पीड आहे आता 60ची आणि हा भाई आमच्यापेक्षा फास्ट गाडी उतरवतोय. एवढी मोठी गाडी घेऊन, एवढ्या सगळ्या पॅसेंजर्सला घेऊन 60-80च्या स्पीडने गाडी उतरवते. घाटामध्ये सवय पण झालेली असते, पण भाई घाटामध्ये उतरताना कशाला उगाच ना. हे बघा, असे धबधबे तुम्हाला बघायला भेटतात लोणावळा घाटामध्ये. आणि असे धबधबे ना हे कंटिन्यू पूर्ण घाटामध्ये तुम्हाला बघायला भेटतील. दोन गाड्या आम्हाला हिट करणार होत्या. तेजस परफेक्ट आपली एक लेन पकडून चालतोय. ही बघा, एक ही लेन आहे तेजसची परफेक्ट, जी तो एक लेन पकडून चालतोय. पण 2 गाड्या घाट उतरताना आम्हाला ऑलमोस्ट हिट करणार होत्या. जर आता पुढे ते आपल्याला भेटल्या तर मग आपण त्यांना हिट करूया आपल्या तोंडांनी. अरे कसे पण चालत तरी यायला अक्कलण्यासारखे येड्यासारखे अंगावर येतात. कसे पण स्वतःच्या गाडीचं वाट लावणार, दुसऱ्यांच्या गाडीची मग वाट लावणार. आपली काही चुकी नाही, काय नाही, आणि आपल्या गाडीचं नुकसान. सो फायनली आपला घाट आता बस संपतच आलाय. हा नवीन वे चालू केला आहे यांनी घाटामध्ये. हे पहिले असं टनलवाला इथं नव्हतं काही. पहिले ना वरना तिकडनं रोड जायचा आणि डायरेक्ट आपण खाली उतरायचो, तिकडे फुलकोट यायचा आणि घाट संपायचा. तर आता आपण एक्सप्रेसवे एक्झिट करतोय. एक्सप्रेसवे एक्झिट व्हायला आता फक्त 1000 मीटर राहिलेत.
1 किलोमीटर नंतर आपण एक्सप्रेस एक्झिट करून परत आपल्या नॉर्मल वेला ठाणे वेलापूर रोडवरती आणि मग तिकडनं आपण जोगेश्वरीला जाऊया. आता एस्टिमेटेड टाइम 1 तास 23 मिनिटं म्हणजे 1 तास 20 मिनिटं दाखवतोय. तर आपण फटाफट जोगेश्वरीला पोहोचूया. आता एक्सप्रेस संपल्यानंतर आपण करूया थोडं ड्रायव्हरचं आदान प्रदान. तेजस भाई इकडे, आपण तिकडे. तर भाई तेजस भाई चाललेत आता त्या सीटवरती. ड्रायव्हरचं आदान प्रदान झालंय. तर आता आपण जाऊया आपल्या ड्रायव्हिंग सीटवरती आणि पळवूया गाडी सुसाट एकदम जोगेश्वरीला. तर भाई आपण आता आलोय ठाण्याला. घरी पोहोचतच आलोय. बस एक 2 मिनिटाचा डिस्टन्स राहिलाय आपल्या घरी पोहोचायसाठी. आम्ही जोगेश्वरीला पोहोचलो होतो. एक अंदाजन आम्ही 10:30 वाजता जोगेश्वरीला पोहोचलो होतो. आम्ही मध्ये व्लॉग शूट नाही केला काही, कारण की मी बघितलं तर मोस्ट ऑफ बाजूला पप्पा बसले होते. पप्पा आणि मी ड्रायव्हिंग करत होतो. तर पप्पा नॉर्मली असे आमचं बोलणं चालू होतं आणि बाकीचे सगळे झोपलेले होते. तर मग त्या ह्याच्यामध्ये मी जास्त ब्लॉग वगैरे ते काही शूट केलं नाही. घरी आल्यानंतर पण एवढं थकलेलं होतं ना, आम्ही जेवण मागवलं आणि तसंच झोपलो. म्हणजे तसंच जेवण मागवलं तसंच खाल्लं आणि लगेच निघालो आम्ही तसं. आता आम्ही घरी पोहोचतोय. माझ्या चेहऱ्याकडे बघून आणि माझ्या डोळ्यांकडे बघून तुम्हाला कळतच असेल की मला केवढी झोप आली आहे. मी 2 दिवसापासून झोपलो नाही आहे. 2 दिवसात टोटल मी फक्त 4 तास झोपलो आहे मी फक्त. तर आम्ही दोघं पण आता खूप एक्झॉस्ट झालो आहे. पूर्ण एनर्जी अंगात काहीच नाही आहे. आता लवकर घरी जातोय आणि नंतर लक्षात आलं घरी जायच्या टायमाला की व्लॉगची एंडिंग आपण केली नाही. सो घरी जाऊया, फटाफट फ्रेश होऊया, चेंज करूया आणि लवकर फ्रेश होऊन झोपूया. सो जेजुरीची ट्रिप ही तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आपल्या कमेंट्समध्ये सांगा. जे काय तुमचे चांगले विचार असतील, जे काय तुम्हाला वाईट वाटलं ते तुम्ही सगळं आम्हाला कमेंट्समध्ये सांगू शकता. मी प्रत्येक कमेंट वाचतो. मला आतापर्यंत 3 ब्लॉग्समध्ये जेवढ्या कमेंट्स आल्या ना मी सगळ्या कमेंट्स वाचल्यात. सगळ्या कमेंट्सवरती मी रिप्लाय पण केलेत. सो तुम्ही कमेंट्स करू शकता. ब्लॉग्स मध्ये आम्ही काय काय चुका करतो त्या तुम्ही आम्हाला सांगा. सो सायनिंग ऑफ फॉर टुडे. गुड नाईट. जय श्रीराम, जय हनुमान.